हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवून राहिली आहे ना. तर हो, जास्त दिवस झाले एकही ब्लॉग बनवला नाही, कारण की तुम्हाला सर्वांना माहीत आहे माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यासाठी मग मी काही म्हणजे दवाखान्याच्याच कामात होते, तर ब्लॉग वगैरे काही बनवणं झालं नाही, काही नाही. आता सुट्टी झाली माझ्या भावाला, तर आता घरी वगैरे आणलं आणि तब्येत म्हणा आता थोड्या पहिल्यापेक्षा थोडीफार काहीतरी बरी आहे. एवढी पण टकाटक नाही झाली म्हणा, पण थोडीफार बरी आहे तब्येत आता. आणि आज त्याचा मित्र आला होता त्याला भेटायला. सध्या घरी आहे माझा भाऊ, तुम्हाला दाखवणार मी त्याला कुठं काय लागलं तर. पण त्याचा मित्र आला होता, तर त्याचा म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये माहीत आहे का, माझ्या भावाचा चप्पल तुटफूट झाली होती, मोबाईल पण फुटला होता त्याचा. आणि त्याच्याजवळ आतापर्यंत मोबाईल नव्हता. ॲक्सिडेंट झाला 10-12 दिवसापासून, तेव्हापासून एकही मोबाईल नव्हता. त्याच्या मित्रांना फोन पण करता आला नाही, काही नाही. आणि म्हणजे शेगावरून अकोल्याला आणलं. अकोल्याला आल्यानंतर मग त्यांच्याबरोबर त्याचं बोलणं नाही, चाललं नाही, काही नाही. तर सर्व मित्रांनी मिळून काय केलं, त्याच्यासाठी एक नवीन मोबाईल गिफ्ट दिला त्याला मोबाईल एक. आणि मी तुम्हाला दाखवणार आता मोबाईल कसा आहे. तर दे रे प्रयास, कुठं आहे मोबाईल? हे पहा, कुठे आहे बे? हा मोबाईल घेतला त्याच्या मित्रांनी, नवीन आहे, आजच आणून दिला. त्याचा बॉक्स रोहनने घेतला आणि बूट आणला त्याच्यासाठी. सर्व मित्र मिळून त्याच्यासाठी एक मोबाईल घेऊन आले, ते बूट आणला. आणि तो पण मित्रासाठी एवढा चांगला आहे ना, की ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याचा ॲक्सिडेंटच्या दिवशी घरी आईला, माझ्या मोठ्या भावाला, ताईला कोणालाच माहीत नव्हतं की बुवा निलेशचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि मित्रांनीच तिकडूनच त्याला दवाखान्यामध्ये पण नेलं, तिथं ॲडमिट केल्यानंतर मग माहीत झालं आम्हाला की बुवा निलेशचा ॲक्सिडेंट झाला. घरी आईला, ताईला माहीत झालं. ताई पण तिथं होती, रीताताई. तर मग ताईला माहीत झालं. नंतर मग ताईने मला संध्याकाळी 6:30-7 वाजता सांगितलं ॲक्सिडेंट झाला होता, 5:15-5:30च्या दरम्यान. आणि तिथं जाऊन पाहिलं तर माहीत आहे का, त्याचे मित्र 1-2 नाही, तर तिथं 200 ते 250 मुलं होते दवाखान्यामध्ये, शेगावच्या हॉस्पिटलमध्ये. 200-250 मुलं, की आम्ही तिथं जाऊन पाहिलं तर आम्ही पण घाबरलो होतो की बापरे, एवढी मोठी कशी काय संख्या, म्हणजे काय झालं काय नेमकं. पाहिलं तर म्हणजे काही एवढं मोठं पण हे झालं नाही म्हणा, डोक्यात घिकायला काही लागलं नाही, पण हाताला पायाला चांगलंच लय जखमा झाल्या. पण मेन म्हणजे माहीत आहे का, जे आपुलकी असते, मित्रांची आपुलकी असते ना, ते त्याच्या ॲक्सिडेंटमधून दिसून आले की त्याचे मित्र त्याच्यासाठी किती चांगले आहेत सर्वच. आणि ते रडत पण होते आणि त्याच्यासाठी एवढी धावपळ केली त्यांनी की आम्हाला दोघी बहिणीला एवढं चांगलं वाटलं ना, किंवा आपल्याबरोबर आपण तर आपल्या भावाला जीव लावतोच, पण आपल्यापेक्षाही पण जीव त्याचे मित्र पण लावतात. एवढी त्या सर्वांनी धावपळ केली त्याच्यासाठी, मरमर केलं, या डॉक्टरजवळ जाऊ दे, त्या डॉक्टरजवळ जाऊ दे. आम्ही जाण्याच्या आधीच टाके वगैरे मारणं झाले. आणि म्हणजे सगळं म्हणजे त्यांना त्याचा दवाखाना करून त्यांनी ज्यावेळेस त्याला नेलं ना वॉर्डमध्ये, त्यावेळेस मग आम्ही गेलो. म्हणजे तोपर्यंत आम्हाला त्यांनी माहीत पण नाही पडू दे. एवढे चांगले त्याचे सर्व मित्र आहेत. तर आज पण आले तर खाली हालत नाही आले. त्याच्यासाठी बूट पण आणला, मोबाईल पण आणला. कसा वाटला मोबाईल नक्की सांगा कमेंट करून. आणि आता तुम्हाला दाखवते की माझ्या भावाला कुठं काय लागलं होतं, काही नाही, तर थोडक्यात दाखवते मी. हे पहा, हे गुडघ्याला लागलं, टोंग्याला लागलं त्याच्या. आणि या टोंग्याला पण जखम झाली होती. हे कमी होती, पण हे जे आहे ना, हे जखम एकदम खोल आहे. फ्रॅक्चर वगैरे नाही झाला पाय, पण जखम खोल आहे चांगला. असा गिट्टीचा मोठा खडा होता ना, तो त्याच्यामध्ये घुसला होता, इथं घुसला होता. आणि त्याच्यामुळे खोल जखम आहे. तर आता थोडी भरत आली म्हणा, पण उठता बसता येत नाही त्याला पूर्ण. आणि इथं हाताला पण लागलं होतं पायद्वारामात. इथं हातामध्ये पण टाके आहेत आणि तिथं पण जखमा आहेत. त्यानंतर आणखी हे पहा, ही इथं जखम आहे. इथं पण गिट्टीचा मोठा गोटा घुसला होता. तर ते पण आता भरत आली, पण
पूर्ण भरली नाही, थोडं थोडं चालू आहे. आणि ही पूर्ण घसाटलं होतं पहा, पूर्ण खांदा घसाटलं होतं. एवढं रक्त एवढं निघालं होतं ना त्याचं रक्त पूर्ण. त्याचे मित्राचे कपडे हे बा, इथं पण टाके पडले, डोळ्याची नेटी त्याला टाके पडले. तर म्हणजे लय दुखापत झाली आणि रक्त पण जास्त गेलं. म्हणून त्याचमुळे मी काही एवढे दिवस काही जास्त व्हिडिओ बनवू शकली नाही, काय नाही. पण आता सुरुवातला पण आता थोडीफार तब्येत बरी आहे पहिल्यापेक्षा. पण एवढी चालगील होत नाही, त्याच्यानं चालता येत नाही जास्त. पाणी आण रे मामाले. आणि लोक म्हणतात की बुवा जास्त दोस्त मित्र पाहिजेत नाही मुलांचे, पण मी म्हणते पाहिजे. दोस्त मित्र जर काय जीवलग असतील, चांगले जर असतील ना, तर ते पाहिजे. हां, कारण की जिथं रक्तातले नात्यातले लोक जर धावत पडत येऊ शकत नाही ना, तिथं दोस्त मित्र येतात सर्वात आधी. हां, आणि हे उदाहरण खूप चांगलं होतं की बुवा एक वाईट गोष्ट झाली की बुवा ॲक्सिडेंट झाला, पण त्याच्यातून दिसून आलं की बुवा त्याचे दोस्त मित्र खरंच त्याच्यासाठी धावत पडत आले नाही आले. जिथं रक्तातले लोक पण येत नाही कुठं, तिथं दोस्त मित्र येतात बरं. हां, कारण की आपण जर चांगलं असलं ना तर सर्व चांगले असतात. आणि कधी कधी आपण किती चांगलं असलं तरी रक्तातले लोक तेवढे चांगले नसतात, तिथं दोस्त मित्र ते जाणत असतात. तर दोस्त मित्र पाहिजे. तर माझ्या भावाला तर त्याच्या मित्रांनी वाचवलं असं म्हणा, कारण की आम्हाला माहीत नव्हतं, पण त्यांनीच सुरुवातला त्याला मदत केली आणि त्याचा जीव पण वाचवला. तर थँक्यू. त्याचे दोस्त मित्र माझे व्हिडिओ पाहत असतात, तर सर्वांना म्हणते की शेवकार मंडळी थँक्यू. असा सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा माझ्या भावासाठी आणि माझ्या व्हिडिओसाठी पण. लाईक कमेंट करत जा रे इकडे. हो हां, आणि माझ्या भावाच्या सर्व मित्रांना मी मनापासून सर्वांचं मी आभार मानते, सर्वांचे आभार मानते की थँक्यू. सगळे शेवकार मंडळी आणि जेवढे पण त्याचे मित्र मंडळी आहेत ना, सर्वांना मी मनापासून आभार मानते सर्वांचे की बुवा तुम्ही सर्वांनी माझ्या भावाला सपोर्ट केला. असाच सपोर्ट करत राहा. फोन याच्यावर आला, कोण आहे